यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. अख्खा देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक रिकामे गॅस सिलेंडर घेऊन सेनगाव येथील गॅस एजन्सीच्या बाहेर उन्हात उभे राहत आहेत. अख्खा देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना दिसतो आहे आणि गॅस टंचाई निर्माण झाल्याने गॅस मिळवण्यासाठी जवळपास जिल्ह्यातील सर्वच गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. अमेरिका आणि इराकच्या युद्धामुळे गॅसची टंचाई झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यात खास करून सेनगाव तालुक्यात गॅस मिळेना. लोक सकाळी 5 वाजेपासून रांगेत येऊन इथे उभे राहून उपाशी पोटी इथं लाईनीत उभे आहे. यायला चुली पेटवायला लाकडे भेटेना. गॅसच्या अडचणीमुळं त्याला स्वयंपाक करायची हे होतं. मी सकाळी इथे 5 वाजेपासून रांगेत उभा आहे गॅससाठी. आता माझा नंबर कधी लागते कधी नाही. उपाशी इथं लाईनला उभा आहे. आणि गॅसच्या टंचाईमुळे गोरगरिबाचे हाल होत आहे आणि सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावे. गॅस सुरळीत करून द्यावा. गोरगरिबाचे हाल होत आहे.